हे काय करतोयस आणि हे काय नवीन नाटक? आजी देवाघरी गेलीये ना, तिच्या नावाने आपण घरात दिवा लावलाय. आता हा एक दिवा चरण पादुकांजवळ लावतो, म्हणजे आजीला शांती मिळेल. काय करू मी तुझं? अरे आजी गेलीये तरीही तुझा त्या खेटरांचा नाच काही सुटत नाहीये. किती वेळा सांगितलंय की त्या खेटरांचा विषय सोड. कळत नाहीये का तुला? तुला ना आता शिक्षाच देते, म्हणजे तुला कळेल. तुला ना आता चटकाच देते. ह्याला चटका का बसत नाहीये? हे कसं शक्य आहे? तुम्ही कोण? काय करते सी माऊली? अगं लेकरू आहे ते. लहान मुलं हे देवा घरची फुलं असतात. त्या सृष्टीच्या प्रत्येक फुलाच्या निर्मितीमध्ये देवाची निर्मिती असते. त्याचा सुगंध असतो. त्या फुलांवर हात उचलणं म्हणजे त्या सुगंधाला ओरबाडण्यासारखं आहे. लेकरांमध्ये देवाची कृपा असते. त्यांचं निरागस हास्य म्हणजे परमात्म्याचं स्मित असतं. त्यांना दुखावणं म्हणजे परमात्म्याला दुखावणं. हे कसं लक्षात येत नाही तुझ्या? आई आहेस की वैरीण? हे पहा तुम्ही. लहान मुलं हे जगाच्या निर्मितीचा पाया असतात, कारण त्यांचा आत्मा स्वच्छ, पवित्र आणि निष्पाप असतो. शिक्षा करणं सोपं असतं माऊली, पण त्या शिक्षेमुळे जर लेकराच्या मनामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर ती शिक्षा व्यर्थ आहे. त्यांच्या निरागसतेला दुखावणं म्हणजे जगाच्या सौंदर्यतेला कमी करणं आहे. त्याला समजून घे. त्याच्या चुकांमधलं बाल